मोहोळमध्ये इंडियन गॅस एजन्सीचा मनमानी कारभार, 96 तासांचा नियम धाब्यावर, 12 दिवस विलंबाने सिलेंडर वितरण, स्थानिक पुरवठा विभागाची निष्क्रियता उघड, गॅस मिळेना तक्रार ऐकेना, मोहोळच्या इंडियन एजन्सीचा मनमानी कारभार, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. मोहोळ शहरातील इंडियन गॅस एजन्सीच्या भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या नियमानुसार गॅस बुकिंग नंतर 96 तासांच्या आत सिलेंडर घरपोच देणे बंधनकारक असताना या नियमाला हरताळ फासत चक्क 12 दिवसानंतर गॅस पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमके प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ येथील एका ग्राहकाने दिनांक 2 मार्च 2026 रोजी गॅस सिलेंडरचे बुकिंग केले होते. नियमानुसार 96 तासांच्या आत गॅस मिळणे अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने ग्राहकाला तब्बल 12 दिवस प्रतीक्षा करायला लावली. वारंवार पाठपुरावा करूनही एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष. या त्रासाला कंटाळून संबंधित ग्राहकाने मोहोळचे पुरवठा निरीक्षक महेश घोडके यांच्याकडे तक्रार केली. मात्र गॅस सारख्या अत्यावश्यक सेवेबाबत तक्रार करूनही पुरवठा विभागाने याची कोणतीही दखल घेतली नाही. स्थानिक स्तरावरील या निष्क्रियतेमुळे एजन्सीला प्रशासनाचे अभय आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वरिष्ठांच्या तक्रारीनंतरच जाग. स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून ग्राहकाने थेट इंडियन गॅसचे एरिया मॅनेजर गौतम सागर यांच्याकडे तक्रार नोंदवली. वरिष्ठांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेताच चक्रे वेगाने फिरली आणि संबंधित ग्राहकाला तत्काळ घरपोच सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आला. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक अधिकारी केवळ तक्रारीकडे दुर्लक्ष करत असून वरिष्ठांच्या दणक्यानंतरच एजन्सी वठणीवर येते. कारवाईची मागणी आणि आंदोलनाचा इशारा. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे गॅस एजन्सीचे फावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सामान्य माणसाला हक्काच्या सिलेंडरसाठी वरिष्ठांपर्यंत का धाव घ्यावी लागते, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. संबंधित गॅस एजन्सीवर कडक कारवाई करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.